शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात या ठिकाणी घसरण झाली आहे। कशामुळे घसरण झाली, काय महत्त्वाचे कारण आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी कांदा भाव कोसळल्यामुळे कांदा भाव कमी झाल्यामुळे एक महत्त्वाची मागणी सरकारला केली आहे। त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी अपडेट बातमी सविस्तर तुमच्या संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून बघा। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा तर चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। करू शकता कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी आक्रमक 20% निर्यात शुल्क हटवण्याची केली मागणी। बघू शकता राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे कांद्याच्या दरात 1500 रुपयाची घसरण झाली आहे। सध्या खरीप कांदा बाजारात येत आहे। हा कांदा साठवण्यायोग्य नसतो, तो लवकर खराब होतो, म्हणून त्याचा निर्यातीत वाढ होणे गरजेचे आहे। मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क कायम ठेवले आहे, त्यामुळे निर्यात शुल्क शून्य करून निर्यात वाढवावी अशी मागणी शेतकरी सरकारकडे करत आहे। शेतकऱ्यांना कांद्याला 28 रुपयाचा मिळतोय भाव। अग्री मार्केटच्या आकडेवारीनुसार 16 डिसेंबर रोजी बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल सरासरी किंमत 2822.46 रुपये होती, तर बटाट्याची किंमत 1863.87 रुपये आणि टोमॅटोची किंमत 2204.96 रुपये होती। तर गेल्या आठवड्यात म्हणजे 9 डिसेंबर रोजी कांदा, बटाटा आणि टोमॅटोचे सरासरी प्रति क्विंटल भाव अनुक्रमे 3601.54 रुपये, 2030.52 रुपये आणि 2246.39 रुपये जे मोठी घसरण आहे। असे असताना त्यांच्या किरकोळ किमती वाढल्या असून मध्यस्थ प्रचंड नफा कमवत आहे, तर नफ्याचा मोठा हिस्सा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही। घाऊक आणि किरकोळ किमतीत मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत असल्याचं व्यापारी आणि मध्यस्थ प्रामुख्याने अधिक नफा कमवत असल्याचं या ठिकाणी सांगत आहे। धन्यवाद। लाईक शेअर, भेटूया पुढील